हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण थिमिफाय अल्ट्रा चाइल्डचे थीम सेटिंग्स हा ऑप्शन आपण बघणार आहोत ह्या लेक्चरमध्ये. त्यासाठी आपण थीम सेटिंग्सला जाऊ. आता ह्या पेजवरती भरपूर ऑप्शन्स आहेत, पण आपल्याला फक्त दोनच ऑप्शन्स ह्यातले लागतात. पहिला म्हणजे थीम ॲपिरियन्स. थीम ॲपिरियन्सवरती क्लिक केला की आपल्याला हा जो काही हेडरचा डिझाईन आहे त्यातला आपल्याला हेडरचा डिझाईन हे हेडर टॉप बार हे लागते. त्यामुळे हेडर टॉप बार आपण चूज करायचं. त्याच्यानंतर ना आपल्याला लाईव्ह सर्च आणि इनलाईन सर्च आपल्याला कधीही लागत नाही आपल्या कंपनीसाठी, म्हणून आपण ह्याला एक्सक्लूड सर्च फॉर्म आपण ऑन केला. त्याच्यानंतर ना सगळ्यात खालच्या साईडला जर आपण स्क्रोल करत गेलो, ठीक आहे, तर इथं आपल्याला फुटरचं टेक्स्ट दिसतंय. आता हे फुटरचं टेक्स्ट आपण का टाकतोय ते पहिला मी सांगतो. ह्याला आपण सेव्ह करू. आपण आपल्या वेबसाईटला एकदा व्ह्यू करूया. ओके, आता इथं वेबसाईटला व्ह्यू केल्यावरती इथे तुम्हाला खालच्या साईडला स्कूल वेबसाईट आणि पॉवर्ड बाय वर्डप्रेस दिसतंय. ओके, मग आपल्याला हे नको आहे. त्यासाठी आपल्याला करायला काय लागते, तर इथं आलो आणि इथे जे आपल्याला फुटर टेक्स्ट 1 आणि फुटर टेक्स्ट 2 दाखवते. आता बाय डिफॉल्ट हे आपण हाईड करू शकतो आहे, पण हाईड करायच्याऐवजी आपण जर इथं आपल्या कंपनीचं नाव जर टाकायचं असेल तर आपण इझिली टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथं happyvisitors.com आणि ह्याला आपण क्लोज करू. ह्याला आपण सेव्ह करू आणि ह्या पेजला आपण रिफ्रेश करून बघू. तर इथं आपलं ते नाव पडलं. म्हणजेच काय, इथं जर आपल्याला आपलं नाव वगैरे टाकायचं असेल कंपनीचं की ही वेबसाईट कोणी तयार केली आहे, दिस वेबसाईट इज डिझाईन अँड डेव्हलप बाय, तर आपण इथं टाकू शकतो. तर त्याच्यासाठी आपण करतो काय, तर इथं आता मी नॉर्मल भाषेमध्ये happyvisitors.com लिहिलं आहे. पण जर आपल्याला सगळा कोड जर पाहिला असेल तर आपण इथं my-notebook.in/codes ला यायचं. ह्याच्यामध्ये मी इथं ऑलरेडी काही कोड लिहून ठेवलेला आहे. स्ट्रक्चर डाटा फॉर फुटर टेक्स्ट, ह्याला कॉपी करायचं, इथं यायचं आणि हे जिथं फुटर टेक्स्ट 1 होतं ह्याला खोडून इथं आपण पेस्ट करू. ओके, ह्याला आपण खालच्या साईडला येऊन सेव्ह करू. आता हे पेज आपण बघितलं तर इथं आपल्याला happyvisitors.com लिहिलेलं दाखवते. ठीक आहे, पण ह्याच्या खालचा पॉवर्ड बाय वर्डप्रेस हे अजून दिसतेच. हे घालवण्यासाठी आपल्याला करावं काय लागते, तर हाईड फुटर टेक्स्ट 2 ह्याला हाईड करायचं, सेव्ह, इकडच्या पेजला येऊ आणि एकदा रिफ्रेश करू. ओके, तर ती जे काय होतं ते फुटर 2 मध्ये होतं, त्यामुळे आपण त्याला हाईड केलं. ओके, तर अशा पद्धतीने आपण फुटरचा टेक्स्ट आपण सेट करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय की हे जे काही थीम सेटिंग्स आहेत याच्यातले फक्त दोनच ऑप्शन्स आपल्याला सेट करायचे आहेत. एक म्हणजे कुठला, थीम ॲपिरियन्समधला हेडर टॉप बार. आपल्याला सर्च फॉर्म नको असं म्हणून आपण सर्च फॉर्म बंद केला आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्टली खालच्या साईडला आलो आणि फुटर टेक्स्ट 1 आणि 2 असतं. आपल्याला फुटर टेक्स्ट 2 नको आहे म्हणून आपण ह्याला हाईड केला आणि फुटर टेक्स्ट 1ला आपण काहीतरी जो काही मी ऑलरेडी लिहिलेला कोड आहे तो कोड आपण कॉपी करून पेस्ट केला आणि आपण ह्याला सेव्ह केला. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण आपला थीम सेटिंग्स करतो. आशा करतो की तुम्हाला ह्याच्यातले सगळे सेटिंग्स समजलेले असतील. पुढच्या लेक्चरमध्ये एखादा नवीन टॉपिक घेऊन आपण डिस्कशनला स्टार्ट करू. थँक्यू व्हेरी मच.